जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या अनगर नगर परिषदेमध्ये उज्ज्वला तिथे यांनी देखील फॉर्म भरलेला आहे. आमदार म्हणून या तालुक्याचे आमदार म्हणून कशा पद्धतीने त्याकडे बघताय? हे कसं आहे की अनगर नगर पंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी फॉर्म भरू नये म्हणून गेले 7-8 दिवस झालं त्या रस्त्यावरती किमान 1000 ते 1500 वाहनं हे रस्त्याच्या आडवी तिडवी लावलेली होती आणि किमान 500-500 फुटाच्या अंतरावर 100-200 लोकांचा मॉप त्यांनी उभा केलेला होता. आणि अनगर गावामध्ये त्या आल्यानंतर एक 100-200 महिला त्यांना घेरायचं, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर खोटी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकायचं. अशा पद्धतीची रणनीती हे अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांनी आखलेली होती. गेले 7-8 दिवस झाला आम्ही याच्यावरती मार्ग काढत होतो. जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP व या जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, राज्याचे निवडणूक अधिकारी या सर्वांशी संपर्क साधला. कारण पहिल्यांदा लोकल तिथल्या नगरपंचायतीचा जो CO आहे तो CO कुठल्याही पद्धतीचे पेपर देत नव्हता. मी आमदार म्हणून त्याला सज्जड दम दिला, बाबा आपल्याला लोकशाही पद्धतीनं जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते आपण उज्ज्वला थिटे यांना द्या. त्याच्यानंतरही ते पेपर दिले नाहीत. त्याच्यानंतर आम्ही जिल्ह्याचे कलेक्टर श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना संपर्क केला, त्यांना विनंती केली, मी त्यांना व्हॉट्सअप केला. माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ताबडतोब दखल घेऊन संबंधित तहसीलदार सचिन मुळीक व संबंधित त्या नगरपालिकेच्या COला आपल्या भाषेमध्ये त्यांनी जे काय सांगायचं ते सांगितलं. त्यानंतर ताबडतोब डॉक्युमेंट्स देण्यात आली. या राज्याचे पोलीस महासंचालक, या जिल्ह्याचे SP यांनी ते ताबडतोब पोलीस बंदोबस्त दिला आणि जवळजवळ 18 स्टेनगनदारी गन मशीनचा बंदोबस्त हे उज्ज्वला थिटे यांना देण्यात आला व किमान 200 ते 250 पोलिसाचा फौजफाटा या जिल्ह्याचे SP अतुल कुलकर्णी साहेबांनी दिला व या जिल्ह्याचे कलेक्टर, या जिल्ह्याचे SP या दोघांनीही जातीनं लक्ष देऊन बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जगली पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष दिलं. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांचं, SP आणि कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करतो.